स्वामी रामभद्राचार्यजी यांच्या 75व्या जन्मोत्सव हा अयोध्येमध्ये अमृत महोत्सव साजरा केला जातोय आणि याच अमृत महोत्सवामध्ये लाईव्ह पेंटिंग साकारले जात आहेत। एकीकडे रामकथा सुरू आहे आणि याच आध्यात्मिक वातावरणात श्रीरामाचे चित्र या सर्व चित्रकारांकडून रेखाटले जातात। अगदी सुंदर चित्र काढले जातात आणि देशभरातून हे सर्व चित्रकार या अमृत महोत्सवात अशा प्रकारचा लाईव्ह पेंटिंग काढतात। इथे आपण बघितलं तर यामध्ये 20 ते 25 चित्रकार आलेले आहेत आणि त्यातले खास म्हणजे 11 चित्रकार हे महाराष्ट्रातले आहेत। दादा मला सांगा कुठून आलेले आहेत तुम्ही, काय नाव? मी मूळचा पैठणचा आहे, पैठणचे? पुण्यात स्थायिक आहे 20 वर्षापासून। मी या रामलल्लाच्या दरबारामध्ये रामाचं तरुणात अवस्थेतलं चित्र इथं साकारतो। तरुण राम म्हणता येईल त्याला, जो साधनेमध्ये आहे त्याची मेडिटेशनल फॉर्म मी इथे दाखवलेत। तिकडे राम मंदिर आता जो करंट मुद्दा आहे राम मंदिर ज्याची प्रतीक्षा होती आपल्याला 500 वर्षापासून, तर ते मी दाखवायचा इथे प्रयत्न केलाय आणि हनुमान त्या ठिकाणी दाखवलाय। इथे सर्व रामायणाचे थोडे पात्र मी साकारेल। आणखी एक सुंदर चित्र अगदी त्याच्या बाजूला आहे ज्यामध्ये श्रीराम आणि सीता यांचा निवांत क्षण टिपलाय। काय नाव आहे आणि तुम्ही कुठून आलेला आहात इथे अयोध्येत? मी विजय वाडेकर, मुंबई ठाण्यातून आलेलो आहे। राम आणि सीता जेव्हा वनवासात होते त्यावेळेसचा त्यांचा एक निवांत क्षण मी दाखवलेला आहे त्या ठिकाणी। किती दिवस लागले, किती वेळ लागला हे चित्र करायला मला एक 4-5 दिवस लागलेले। आणखी एक चित्र आहे, याग चालू आहे, यज्ञ चालू आहे। 1008 यज्ञांचा इथे समोर मंडप आहे। तिथे रोज सकाळी 8 ते 12:30 यज्ञ चालू असतात। त्याचा माहोल अतिशय सुंदर असून त्याचा परिणाम म्हणून हे मी चित्र केलेलं आहे। हे काल पूर्ण केलंय चित्र, आता दुसरं आणखीन एक करायचं आहे। त्यामुळे इथे एक चित्र बघतोय, इथे हनुमानाचं चित्र आहे, पुढे आणखी इथे चित्र काढले जातात आणि यामध्ये आणखी एक सुंदर चित्र। मॅडम कुठून आलेला आहात तुम्ही? मी मुंबई डोंबिवली। काय नाव? आर्टिस्ट सुमन गिल्ले। खूप सुंदर चित्र काढलंय, काय याच्यात सांगायचंय? कणाकणात राम आहे? हा, एकदम बरोबर। म्हणजे आपण श्लोकामध्ये वगैरे ऐकतो की रोम रोम में आणि कणकण मध्ये राम आहे, तसं मी दाखवलेलं आहे। इकडे हनुमान सुद्धा आपण बघतोय, जो हनुमान श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे आणि श्रीराम आहेत, कृष्ण आहे आणि विठ्ठल। काय सांगायचंय चित्र? सुंदर चित्र। मी किशोर कवाद, महाराष्ट्रातून। मला या चित्रातून सांगायचा जो आपला कायमचा जो जय घोष असतो, जय जय राम कृष्ण हरी, ही कन्सेप्ट मला याच्यातून दाखवायची। खाली वारकरी आणि सर्व वारकरी जे सर्व ठिकाणीच आहे, जे राम भक्त पण वारकरीच आहे, विठ्ठलाचे भक्त पण वारकरीच आहे आणि हा भावच महत्वाचा आहे। या सगळ्या अयोध्येच्या उत्साही वातावरणात आणखी इथे चित्र आहे, कौशल्य है और राम जी ये बाल राम है। तो आप कहाँ से हो? मैं मुंबई से हूँ और बंगाली हूँ। तो एबीपी बंगला देखा तो मुझे बेहतर लगा। सुंदर चित्र आहे इथे पण सुंदर चित्र आहे आणि आणखी 2 चित्र इथे पाहायला मिळतात आणि पूरा कंप्लीट हुआ पेंटिंग? अभी कंप्लीट होने वाला, बिल्कुल आखिरी वक्त में। हाँ, या अशा सगळ्या भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात हे सर्व चित्रकार आपली कला इथे सादर करतायत आणि या कलेला दाद सुद्धा अनेक जण देताना आपल्याला या अयोध्येत पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजन, मी वेदांतने, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।